रायगढ़ के पेड़ म्यूनिसिपल काउंसिल चुनाव में मुकाबला बेहद कड़ा होने वाला है। बैंकर विकास आघाड़ी की उम्मीदवार रिया धारकर मेयर पद के लिए पूरे दमखम से चुनाव मैदान में उतरी हैं। पूर्व मेयर और आघाड़ी के अध्यक्ष शिशिर धारकर ने कहा कि पेड़ की जनता बदलाव को तैयार है और इस बार चुनाव केवल उम्मीदवारों का नहीं बल्कि पूरे शहर के भविष्य का है। हा जाहीरनामा जरी आम्ही आता प्रसिद्ध केला, हाच जाहीरनामा फक्त 2-3 पॉईंट थोडेसे मागे पुढे केले तर 2022ला सुद्धा आम्ही जाहीर केलेला होता। ह्याच्यामध्ये प्रामुख्याने बेसिक जे नागरिकांना गरजा असतात, पाणी, स्वच्छता आणि बाकीच्या सुखसोयी, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। आज सर्वसाधारण लोकांना जो त्रास होतोय, आज एक उदाहरण घ्या, कोणाला गरीबाला पाण्याचं कनेक्शन घ्यायचं आहे, आज 1500 रुपयाची पावती दिली जाते, पण 15,000 रुपये घेतले जातात। हे सर्वसाधारण माणसालाच द्यायला लागते। आज असेसमेंटची फी 50 रुपये असेल, पण 500 रुपये दिल्याशिवाय असेसमेंटचा उतारा भेटत नाही आहे। आज पेणला पाण्याची एवढी परिस्थिती खराब आहे की पाणी गरीबातल्या गरीब माणसाला हे तुम्हाला ही बाटली विकत घ्यायला लागते। अंगाला आंघोळ घेताना खास सुट्टी आज खास सुट्टी आहे। ह्या लोकांनी स्वतःची सोय करून ठेवलेली आहे। इलिगल टॅपिंग करून रेल्वेच्या लाईनीवर 24 तास पाणी घेतलं त्या लोकांनी, काही त्याचे पैसे भरत नाही आहेत। आज इवन ते जास्त तरी आज भाजी मार्केट बांधलं आहे, आज टेम्पो आज आतमध्ये जाऊ शकत नाही। आम्ही आमच्या या जाहीरनाम्यामध्ये मंडईचं सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे, मंडई की पुण्यासारखी असेल, कांदा बटाटा वेगळा, फळभाज्या वेगळ्या, फळं वेगळं, भाज्या वेगळ्या। दुसरं एक आश्वासन आम्ही कोणी समाजाच्या दृष्टीने आम्ही जे केलं आहे, मी नगराध्यक्ष असताना आम्ही एक मच्छी मार्केट बांधलं होतं, त्यांनी ते तोडून फक्त तिकडे पत्रे टाकलेले आहेत। त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे, या 5 वर्षामध्ये कमीत कमी 500 ओट्यांचं फ्रीजर प्लांट सहित त्यांना दिलं जाईल, मंडई केली जाईल। आज जी पार्किंगची आज अवस्था दयनीय आहे पेणमध्ये, शहरामध्ये नाक्यावरती जावंसं वाटत नाही आहे। ह्यांच्याच जमिनी 20 रुपयाची जागा 20 पैशांनी घेतल्या आहेत, त्यांच्यावरतीच आम्ही रिझर्वेशन टाकून या सगळ्या गोष्टी आम्ही नागरिकांपर्यंत आम्ही देणार आहोत। एक सर्क्युलर मोठी बिल्डिंग केली जाईल, फार अगदी कमी 5 रुपये द्या 24 तासाची, काही हरकत नाही। मोटरसायकल असेल, व्हेकल असेल, पार्किंगची व्यवस्था केली जाईल। आज बारीक छोट्या सगळ्या गोष्टीसाठी लोकांना वणवण फिरायला लागते। जाहीरनाम्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी मी नमूद करू शकत नाही। सर, मला सांगा की पेण अर्बन बँकेच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जे आरोप प्रत्यारोप वारंवार होत आहेत, त्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? बँकेचं हे जे प्रकरण सुरू झाल्यानंतर स्वतः रविशेठ पाटील हे मला त्यावेळचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांकडे मला घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर होऊ घातलेल्या 2011च्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये माझे सहकारी माजी नगराध्यक्ष संतोष विनायक शिंगारपडे, आमचे सगळे सहकारी जे बँकेमध्ये सुद्धा इन्वॉल्ड होते, त्यांना घेऊन तुम्ही ही सत्ता काबीज केलीत। आणि आत्ता प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की तुम्ही बँकेचा प्रश्न हा घेताय। बँकेचा प्रश्न, आज बँकेकडे एवढ्या प्रॉपर्टी आहेत, देणं 600 कोटी आहे आणि प्रॉपर्टी किमान 1200 कोटीची आहेत। कुठल्याही बँकेच्या बाकीच्या शाखा वगैरे ज्या आहेत ते न विकता सुद्धा त्याच्यावरती मार्ग आहे, निघतोय। मी कोर्टामध्ये माझा ॲप्लिकेशन दाखल केलेला आहे, त्याच्यावरती फक्त आणि फक्त सरकारचं थोडं सहकार्य जर भेटलं, ज्या प्रकारे POPचा प्रश्न सुटला गेला, 6 महिन्यामध्ये हा बँकेचा प्रश्न निकाली निघेल आणि 100 कोटी त्या लोकल बिल्डरकडनं पहिला निधी दिला जाईल। बाकीच्या 2-3 वर्षामध्ये सगळ्यांचे पैसे दिले जातील। फक्त थोडंसं सहकार, म्हणजे एक सरकारकडनं सहकार्याची भूमिका असली, मी नक्कीच सरकार दरबारी मी जाणार आहे। आणि हे आम्ही जे आता सगळ्या या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी उल्लेख केल्यात, कमीत कमी 500-600 कोटीच्या ह्या सगळ्या आमची संकल्पना आहे, ही कामं आहेत। आम्हाला सरकारकडूनच
आम्हाला सरकारकडेच जायचं आहे, आम्ही सरकारकडनं कडे जाणार, सरकारकडे आम्ही हात पसरवणार आणि पेणच्या विकासासाठी आम्हाला जो काय पुढचा काय निर्णय घ्यायला लागेल पेण नागरिकांच्या चांगल्यासाठी आम्ही घेऊ. या पेणमध्ये आम्ही कुठल्याही नेत्याला माझा विरोध नाही, कुठल्याही पक्षाला मला विरोध नाही. फक्त आज राज्यकर्ते जे बंगलेवाले आहेत त्यांना फक्त या सत्तेपासून फक्त लांब करण्याचा आम्ही एक विचारी लोक हे सगळे एकत्र आलो आहे. तर काय सांगाल, रिया धारकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, आव्हानात्मक लढाई होईल का? जे आपल्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते निवडणूक केवळ औपचारिकता आहे असल्याचा दावा करतायत. कसं बघता, ही निवडणूक आव्हानात्मक आहे, विजयश्री खेचून आणता येईल, कसं काय सांगा? आता अहंकाराला औषध नाही हो. रावणाला सुद्धा फार अहंकार होता की राम हा वनवासी काय करणार आहे माझं, हा मी नाही इलेक्शन लढत आहे, मी फक्त समोर आलोय, माझ्यासाठी पेणची सगळी जनता हे इलेक्शन लढते आहे, मी नाही आहे याच्यामध्ये, मी फक्त लीड घेतला आहे, त्याच्यामध्ये संतोष विनायक शिंगारपुरे असतील, समईश्वरी सगळे लोक असतील, हे पेणच्या शहराच्या लोकांचं इलेक्शन आहे. या सत्तारूढ बंगल्यावाल्यांच्या विरोधात आज जे रिया धारकर आलेले आहेत ते पुण्याला काही वर्ष होते, 10 वर्ष त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी. आता तो पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जाणार आहे, ते आता इकडे स्थायी होणार आहेत. आणि मी सुद्धा 2021पर्यंत पेणला स्थायी झालेलो आहे. माझंसुद्धा पूर्ण लक्ष ईश्वर कृपेने जनतेने कौल दिला, माझंही पूर्ण लक्ष नगरपालिकेवरती असतील, पार्टी प्रतोचं ऑफिस असेल, मीही तिकडे आठवड्यातनं 4-5 दिवस मी वेळ देईन. सगळ्या गोष्टी या कशा लोकांपर्यंत पोहोचल्या जातील याचा पाठपुरावा आम्ही घेत जाऊ. सर मला सांगा की आता जे काही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे नगर परिषदेची, आतापर्यंत ज्यांच्याकडे सूत्र होती, पेनचा कायापालट झाला आहे, जनतेला अपेक्षित विकास झाला आहे, काय सांगा? आज पाण्याची परिस्थिती बघा काय आहे. आज आंघोळ घेतली तर अंगाला खास सुटते. आज अंडरग्राऊंड लाईटिंग म्हणजे वीज पुरवठा हा 4.5 कोटीचा उपक्रम त्यांनी घेतला, पण त्याच्यामध्ये काही खोके इकडे तिकडे गेले, ते चालू करण्यात आलेलं नाही. ते लाल डबे जे पडलेले आहेत बाजूला कोपऱ्यामध्ये, अक्षरशः बोलू नये पण त्याला रवी पाटलाचे ATM बोलतात. आज अंडरग्राऊंड त्यांनी गटार घ्यायचा प्रयत्न केला होता, एकही पत्र शिल्लक राहिलेलं नाही, एकही पत्र. आम्ही आमच्या काळामध्ये BOT तत्वावरती स्टेडियम बांधलं, इंडोर गेम हॉल बांधला, इमारत उभी केली, नाट्यगृह 80% पुरं केलं. त्याच्यानंतर नाट्यगृहसुद्धा या 14 वर्षामध्ये काहीही करण्यात आलेलं नाही आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आज त्यांच्याच घरामध्ये डांबर प्लॅन्ट आहे, आज त्यांच्याच घरामध्ये खडीचे प्लॅन्ट आहे, सिमेंटचं प्लॅन्ट आहे. सगळी जी कामं घेतात हे घरामध्ये घेतली जातात. कुठल्याही कार्यकर्त्याला मोठं केलं जात नाही आहे. फक्त आणि फक्त स्वतःचा विकास एवढंच त्यांचं ध्येय आहे, बाकी काहीही नाही. आज घराणेशाही जर बघायला गेलात तर एका घरामधनं 3 उमेदवार उभे आहेत, 3 उमेदवार उभे आहेत, 3 उमेदवार. एक 8 नंबरमध्ये अनिरुद्ध, 4 नंबरमध्ये अनिरुद्धची मुलगी, आणि नगराध्यक्षाला ज्या आहेत त्यांच्या ललित पाटलांच्या पत्नी त्या उभ्या आहेत. हे म्हणजे काय, आणखीन जर कोण असतं कदाचित अजून 4-5 त्यांनी उतरवले असते, कदाचित पुढच्या जनता त्यांना कौल देणार नाही. जर दुर्दैवाने जशा गोष्टी झाल्या तर कमीत कमी 5 ते 6 त्यांच्या घरातले उमेदवार असतील. ह्याला घराणेशाही नाही बोलायचं, मग काय बोलणार आपण? रवींद्र दगडू पाटील यांनी आम्हाला सहकार्य केलं तर सपोर्ट केला होता. गांधी मंदिराच्या पटांगणावर जेव्हा जाहीर सभा झाली त्यावेळेला मी त्यांना जाहीर शब्द दिला होता की पुढच्या विधानसभेला मी तुम्हाला मदत करेन. त्याच्यानंतर जी आमची चर्चा झाली, पण मी होतो राष्ट्रवादीमध्ये, चर्चा आमची आपापसात अशी झाली होती की बाबा तुम्हाला तिकीट भेटलं, मी
मी तुम्हाला करणार. जर राष्ट्रवादीला भेटलं तर तुम्ही मला सहकार्य करा. 2004ला असं झालं की राष्ट्रवादीच्या वाट्याला ही सीट आली. मग त्यांनी पनवेलला मला बोलून घेतलं. सगळे सिनियर ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे काळोजी शेठपासून सगळं गव्हर्नमेंट हेल्थला बसलो होतो आम्ही. माझं वय झालं आहे, तुम्ही मला शब्द दिलात, तुम्ही असं करायचं नाही, माझं परत पुढे मला चान्स भेटणार नाही असं ठरलं. माझ्या लोकांनी सांगितलं बाबा राजकीय शब्द कोण पाळत नाही. पण काय माहिती आहे का, कसं माझ्या अंगामध्ये एक डिफॉल्ट मोड मला शब्द दिला की मी मागे फिरत नाही. हे लोक शब्द मानत नाही आहेत. त्यावेळेला मग शेवटी मी साहित्य ठीक आहे, तिथल्या तिथे त्यांनी अंतुले साहेबांना फोन लावून दिला. अंतुले साहेबांची चर्चा झाली, कारण दोन्ही पार्टींची मिटिंग चालू होती. मग त्याच्यामध्ये अंतुले साहेबांना धारकरांशी बोलणं झालं, ते आम्हाला सीट सोडायला तयार आहे. 5 वर्ष राष्ट्रवादी पक्षाकडनं मला ऐकायला लागलं तुमच्यामुळे आपली सीट गेली. 2006ला ते आमदार झाले, ते मंत्री झाले. त्याच्यानंतर जो त्यांनी पवित्रा घेतला आमच्या विरोधामध्ये नगर परिषदेला, त्यांच्यासमोर त्यांच्या भावाची कन्या भारती पाटील ती आमच्यामधनं उभी होती. त्यांची माणसं त्यांचं घर जाऊन फोडलं, त्यांच्या सासूबाईला खाती पडून मारलं. मी जेव्हा बघायला गेलो तर 300 पोरं त्यांच्या बंगल्यामध्ये होते. SRP उभी होती. मी तिकडे गेलो, ते सगळी परिस्थिती बघून आलो. नंतर रितसर परमिशन करून प्रकाश पाटील आणि आमच्याकडनं रवी अंडी, रवी अंडी म्हणजे रवी पाटील बरेच आहेत, जे कोण रवी रेती, कोण गोरा रवी, कोण रवी अंडी, ज्यांचं धंद्याप्रमाणे त्यांची नावं पडलेली आहेत, ते त्या वॉर्डामध्ये उभे होते. आम्ही जसं प्रचाराला आम्ही जात होतो, समोरच्या वॉर्डामध्ये रवींद्र दगडू पाटील हे त्यावेळेला नामदार होते. त्यांनी मला बघितलं, परमिशन नसताना आमच्या प्रभागामध्ये आले आणि माझ्यावरती हल्ला चढवला. हल्ला चढवून एवढंच नाही, ज्या पडवीमध्ये होतो ती पडवी तोडली. ती बिचारी बाई मला 2दा-3दा मला त्यांनी आतमध्ये खेचलं. मी परत बाहेर आलो. नशिबाने आपल्यासारखा कोणतरी एक पत्रकार होता. हे सगळं त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये टिपलं. त्याच दिवशी रात्री जाहीर सभा गांधी मंदिरला झाली. त्या सभेमध्ये नामदार तटकरे साहेब होते, आमचे त्यावेळचे जिल्हाध्यक्ष ओसवाल साहेब होते, आम्ही होतो. तटकरे साहेबांना घाई होती, पुढे अलिबागला सुद्धा सभा होत्या. सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर फक्त आव्हान केलं मी लोकांना, थोडा वेळ थांबा. आणि स्क्रीनवरती दाखवलं त्यांना कशी शिवीगाळ केली, काय केलं. हे आव्हान केलं की तुम्ही जे वातावरण आज तिकडे करताय, राव्याचं वातावरण पेणमध्ये नको. त्याच्यानंतर जे रिटायर झालेले गुरुजी होते, जे फणस डोंगरी राहत होते, त्यांनी सुद्धा भाषण केलं. त्यांच्या घरावरती रात्री दगडफेक केली आणि दुर्दैवाने 21 पैकी ती आमची फक्त एकच सीट गेली. त्यावेळेला जेव्हा ह्या नगराध्यक्षा उभ्या होत्या 2001ला, तेव्हा सगळ्या आमच्या सीट आल्या होत्या.